आता रूट चक्राची देवता आहे गणपती. आता लक्षात आलंय का आपल्याकडे किती जोरात, एस्पेशली पुण्यात तर खूपच जोरात गणपतीचं हे असतं. आता तिकडचं तत्व आहे माती तत्व. सो गणपती मातीचा, रेड कलरमध्ये आपल्याला पिवळा पितांबर, सो कलर न कळत म्हणजे शेंदेरी कलर जो असतो तो. आता त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय, जर तुम्ही गणपतीच्या रेग्युलर जे कोण पूजा करतात त्यांना त्यांचा रूट चक्राचा म्हणजे त्यांनी सांगावं रूट चक्र त्यांचा कसा आहे, म्हणजे पैशाचा फ्लो छान असतो ना. व्हॉट इज रूट चक्र सक्रिय असणे किंवा अनब्लॉक्ड आहे माझाच, तर पैशाचा फ्लो कंटिन्यू, त्या माणसाला खूप त्रास होत नाही पैशाच्या रिलेटेड. ते लोक छान. आता जे लोक मॉर्निंग वॉक करतात, व्हॉट इज दॅट, की चालता तुम्ही. सो रूट चक्र इज इथून खाली जे काही अवयव आहेत ते, त्याच्यावर जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला रूट चक्रावर काम करावं. बरं. सो गणपतीला पूजणे, गणपतीचे स्तोत्र म्हणणे. आता अजून लोकांच्या लक्षात आलं नसेल तर येता जाता एखादं जर मी म्युझिक ऐकलं, ते पण गणपतीत कुठलं ढोल ताशा. ढोल ताशा पथक असतात पुण्यात तरी. मी या पथकाचं आहे, मी त्या किती प्राऊडली सांगतात. आणि सनही नाही वाजवत आपण, ढोल ताशा. सो रूट चक्राचं ढोल ताशा जर म्युझिक आहे, मी बॅकग्राऊंड लावून बसेन ना गाडीत चालवताना, अजय अतुलची गाणी ऐका, सगळी ढोल ताशा. ढोल ताशा गणपतीची जितकी पण आहेत तर ते ढोल ताशा निव्वळ ऐकून रूट चक्रावर ऑफकोर्स इफेक्ट होऊ शकतो.